या खर्चाची चर्चा सुरू असताना गेल्या हिवाळी अधिवेशनात विविध प्रकारची कामं बांधकामं करणाऱ्या कंत्राटदारांची बिलं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अद्यापही प्रलंबित आहेत। मात्र अनेकदा पाठपुरावा करूनही ही बिलं थकीत असल्याने या कंत्राटदारांनी यंदाच्या हिवाळी अधिवेशनाची कामं बंद करण्याचा इशारा दिला आहे। महाराष्ट्र सरकारनं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या हिवाळी अधिवेशनात या कंत्राटदारांकडून कामं करवून घेतली। मात्र त्यांची 120 ते 150 कोटी रुपयांची बिलं थकवली असल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे। ही देयकं मिळावी यासाठी कंत्राटदारांनी निवेदनं, मोर्चे, आंदोलनं अशा सर्व मार्गांनी प्रयत्न केले, मात्र ते व्यर्थ ठरले। ही देयकं त्वरित मिळावी अशी मागणी कंत्राटदार संघटनेनं केली आहे। अन्यथा बुधवारपासून यंदाच्या अधिवेशनाची कामं बंद करण्याचा इशारा दिला आहे। महाराष्ट्र शासनाने मागच्या हिवाळी अधिवेशनाचे पेमेंट न दिल्यामुळे आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने सर्वांनी निर्णय घेतलेला आहे की उद्यापासून काम बंद आंदोलन सुरू करणार आहे। जोपर्यंत कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे मेंटेनन्सचे कामं होणार नाहीत, अशी भूमिका सर्व कॉन्ट्रॅक्टरनी घेतलेली आहे। साधारणतः 120 ते 150 कोटी रुपयाचे डिव्हिजन 1चेच फक्त असे हिवाळी अधिवेशनाचे पैसे शासनाकडे थकीत आहेत।